नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। रिसोड पोलिसांची आठवड्यातील तिसरी धडाकेबाज कामगिरी। बस स्टँडवरील पॉकेटमारीचा गुन्हा 24 तासांत उघड, आरोपी जेरबंद। रिसोड पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घालत बस स्टँड परिसरातील पॉकेटमारीचा गुन्हा केवळ 24 तासांच्या आत उघडकीस आणत आरोपीला जेरबंद केले। या आठवड्यातील पोलिसांची ही तिसरी उल्लेखनीय कामगिरी ठरली असून नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मोठे कौतुक होत आहे। घटनेची माहिती अशी की फिर्यादी शिवाजी बळीराम जाधव, राहणार पानकनेरगाव ता सेनगाव जी हिंगोली हे दिनांक नोव्हेंबर 17 रोजी आपल्या मेव्हणीकरिता कपडे घेण्यासाठी दुपारी 12 ते 1 दरम्यान रिसोड बस स्टँडवर आले होते। त्यानंतर ते रिसोड ते हिंगोली या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातून पॉकेट काढत त्यातील रु. 5200 रक्कम लंपास केली। ही घटना लक्षात येताच फिर्यादीने तत्काळ रिसोड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली। अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाच्या गंभीरतेची नोंद घेत ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी त्वरित डीपी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या। डीपी पथकातील अधिकाऱ्यांनी बस स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक मदतीचा प्रभावी वापर करत संशयिताचा शोध सुरू केला। मिळालेल्या क्लूजवरून पथकाने रिसोड बस स्टँड परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता चोरीस गेलेली रक्कम 5200 रुपये जप्त करण्यात आली। ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सय्यद जुनेद सय्यद अब्दुल कबीर, वय 23 वर्षे, राहणार आजम कॉलनी, हिंगोली। या तडाखेबाज कारवाईत डीपी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन गोखले, पोलीस अंमलदार विनोद घनवट, परमेश्वर भोने, विनोद मस्के, सुधाकर सोनार यांनी विशेष मेहनत घेतली। संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पा पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रमेश गोडघासे करीत आहेत। रिसोड पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक तपासामुळे बस स्टँड परिसरातील गुन्हेगारीला मोठी आळा बसत आहे। नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास दुणावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे। आमच्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा।